कारण कालचा दिवस आपला मराठी माणसाचा महत्त्वाचा दिवस होता. कामगार दिवस होताच, पण आपला महाराष्ट्र दिवस होता. 1 मे आपला महाराष्ट्र आपल्याला मिळवला. आपल्या हुतात्म्यांना त्यांना हुतात्म्य पत्करावं लागलं. त्यानंतर आपला महाराष्ट्र मिळालेला आहे. त्यामुळे या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी यायलाच हवी. त्याला समजते. खरं काही जणांना बोलता पण येतं, पण बोलत नाहीत. त्यामुळे मी आव्हान केलेलं आहे. उत्तर भारतीय असतील, मुसलमान असतील, गुजराती मारवाडी असतील, हे हिंदीमध्येच त्यांचा व्यावहारिक बोलणं असतं. तर त्यांनी महाराष्ट्रात आल्यावरती मराठीत बोललंच पाहिजे ना. मराठीमध्ये त्यांचा व्यवहार केला पाहिजे ना. आज मी केरळमध्ये इलेक्शनला गेलो होतो. केरळला त्यांच्या मल्याळी भाषेचा अभिमान. मी तमिळनाडूमध्ये इलेक्शनला गेलो होतो. त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान. मग आम्हाला आमच्या मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे आणि आमच्या महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने ही मराठी भाषा शिकली पाहिजे. कठीण काय आहे मराठी एकदम सोपी हो. आमची प्रयत्न करा. आवश्यकता असेल तर आम्ही क्लासेस लावू तुमच्याकरता फ्रीमध्ये, पण मराठी आले पाहिजे तुम्हाला. अशा प्रकारची माझी आग्रही भूमिका या संदर्भातली आहे. आता माझी रिक्षा युनियन आहे, टॅक्सी युनियन आहे. माझ्या युनियनच्या लोकांनी मला सांगितलं की आपण विरोध करा. म्हटलं बिलकुल नाही विरोध करायचा. आपण क्लासेस लावू, मराठी शिकवू त्यांना. आपल्या युनियनमधले जेवढे कोणी मराठी भाषिक नसतील, हिंदी भाषिक आहेत की ज्यांना मराठी येत आहे, त्यांना मराठीचे क्लासेस आपण लावू फ्रीमध्ये आणि त्यांना मराठी आपण शिकवू. का कठीण आहे? सोपं आहे ना. मराठी भाषा समजायला आणि बोलायला अत्यंत सोपी असल्यामुळे निश्चितपणे सगळ्यांना आली पाहिजे. म्हणून मी प्रताप सरनाईक साहेबांचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांचे आभार मानतो की त्यांनी एक चांगला मुद्दा या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे. या मुद्द्याला कोणी विरोध करत असतील तर त्यांचा जाहीर निषेध मी देखील या ठिकाणी करत आहे.